मतदारांचा प्रतिसाद आपण या प्रभाग क्रमांक 21 आणि 20चं जे काही इथं जाहीर सभा होते, ही सभा झाल्यानंतर आपल्यालाच त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे की ती उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. लोकांनी ठरवलेला आहे अजितदादा पवार साहेबांसारख्या जे काही राज्याचं दूरदृष्टीचं विकासात्मक दृष्टिकोन असणारं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाकडं बीड नगरपालिकेची धुरा ही द्यायची आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि शिवसंग्रामच्या जे काही अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाच्या आहेत, प्रेमलताताई पारवे आणि सर्वच्या सर्व जे काही उमेदवार नगरसेवक पदाचे त्यांना आशीर्वाद द्यायचे. आपण जर बघितलं येत आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने बीडमधला प्रामुख्याने एक बैठक देखील ठेवली, व्यापाऱ्यांचा मेळावा देखील आहे आणि बराच वेळ देत आहेत. या अर्थ निवडणूक ही फिरणार आहे उद्या दादाल्यानंतर? नाही, निवडणूक ही फिरणारे नाही. निवडणूक पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या बाजूने झुकलेली आहे. ह्याच्यामध्ये फिरवायचं काहीच नाही आहे. फक्त दादा इथं येत आहेत. दादा बीड शहराची जबाबदारी घेण्यासाठी इथं येत आहेत. बीडकरांना आश्वस्त करण्यासाठी इथं येत आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून काय पाहिजे असतं? शुद्ध पिण्याचं पाणी, रस्ते, नाल्या, तुमचं ड्रेनेज व्यवस्था असू द्या, लाईट असू द्या आणि वैयक्तिक स्वरूपाचे जे काही लाभ आहेत ते योग्य पद्धतीने योग्य घटकापर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. हे सगळं सुसत्र पद्धतीनं अतिशय नियोजनबद्ध सगळ्या गोष्टीवर स्वतः दादा लक्ष ठेवून पुढच्या काळामध्ये हे नगरपालिकेचा कारभार चलल हे सांगण्यासाठी, शब्द देण्यासाठी दादा इथे. योगेश क्षीरसागर वारंवार प्रचारासाठी प्रचार करत असताना विकासावर बोलण्यापेक्षा गेवराईचं पार्सल गेवराईला पाठवलं पाहिजे तुमच्यावर बोलतात. त्याला जोडून राजे, आज माजी मंत्री जयदेव क्षीरसागर यांनी गेवराईमध्ये बाळराजे पवार यांची देखील भेट घेतली आहे. ते सुद्धा गेवराईमध्ये लक्ष देत आहेत असं दिसतंय. आता लोकांना जर का ऐन निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीच्या या आचारसंहितेच्या काळात, प्रचाराच्या काळात गेवराईचा जर का कळवळा एवढाच येत असेल तर चांगली गोष्ट आहे ना. फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कुठलाही राग, लोभ, मत्सर न ठेवता ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आलं गेलं पाहिजे सगळीकडे भेटीगाठी. आता शेवटी कुणी कुणाला भेटू शकतं, पण त्याच्यामध्ये हेतू काय हे मला सांगता येणार नाही. चिल्ल्या-पिल्ल्यांनी आम्हाला राजकारण शिकू नये. चिल्ले-पिल्ले नेमके कोण आहे? नाही, जे काय मी चिल्ल्या-पिल्ल्यांनी राजकारण शिकू नये म्हणजे काय, एक ही निवडणूक जे काय आहे ती चुकीच्या दिशेने नेण्याचं काही लोक करतायत. काही लोक म्हणजे आता हे 3 पॅनल आहेत ह्याच्यामध्ये, मग काही लोक याला दुसरीकडे नेण्याचं, जातीय रंग द्यायचा, याला काहीतरी विषय दुसरीकडं डायव्हर्ट करायचा. मला अशा लोकांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त या बीड नगरपालिकेमध्ये मागच्या 3.5 दशकामध्ये काय तुम्ही दिवे लावलेत ह्याच्यावर बोला. पुढं आम्ही हे करणार हे बोलण्याचा अधिकार या लोकांना नाही आहे. मागं तुम्ही काय केलेलं आहे याच्यावर त्यांनी ह्याचा जाब ही बीड शहरातील जनता ही मागते. तो जाब तुम्ही द्या, त्याचा हिशोब तुम्ही द्या, ना की उगाच आपलं दुसरीकडे विषय न्यायचा, डायव्हर्ट त्या ठिकाणी करायचा. पण या अशा गोष्टीला लोक थारा देणार नाहीत. म्हणून मी म्हणलं की असे बोलत असतात. काय ते अदखलपात्र लोक आहेत. हे दाबदडपशाहीचा मुद्दा आहे. दाबदडपशाही आणि गुंड पद्धतीचा तो देखील मुद्दा समोर आला की दाबदडपशाही केली जाते आणि बाळासाहेबांना संपवण्याची भाषा देखील त्यांनी देखील भाषणामध्ये बोललं जाते की राजकीयदृष्ट्या संपवण्याचा विषय केला जातो. त्याच्यामुळेच मी सांगितलं की ही लोकशाही पद्धतीनं हा उत्सव आहे, तो त्या पद्धतीनं गेला पाहिजे. विकासाचे मुद्दे, सगळ्या गोष्टी याची चर्चा झाली पाहिजे, ना की त्याला कुणाला दाबण्याचा आणि दाबदडप करण्याचा, दंडुकेशाही पद्धतीनं काहीतरी दंडेलशाही पद्धतीनं वागण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल आणि या भागामध्ये तो प्रकार जास्तीचा होतो, या भागामध्ये, या प्रभागामध्ये, तर त्यांना मी सांगितलेलं आहे माझ्या पद्धतीनं. ते गोष्ट या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे काही करत असताना, असं चुकीचं पद्धतीनं वागत असताना.